अनुश्री, आपल्या समोर प्राणी आहे लीच म्हणजे जळू, जो दुसऱ्यांच्या जीवावर जगतो, स्वतःचं काही खेळ नाही. ह्या घडीला सध्या तरी मला लीच रेवा वाटते. कारण जेव्हा ती आली त्याच्यानंतर तसाही तिचा इंडिव्हिज्युअल काही गेम दिसत नव्हता. ती थोडीशी गोंधळलेली होती. त्याच्यानंतर जशी ती काटामध्ये एंटर होत होती, झाली नव्हती पूर्णपणे, तसा राखीने तिचा गेम अप केला. राखी जे काही त्यांच्यामध्ये गोष्टी चालत होत्या किंवा ती राकेश दादासोबत नाव जोडत होती, जे काही चालू होतं, तर त्याच्यामुळे तिचा गेम अप झाला. त्याच्यानंतर ती तिच्या टीमच्या सपोर्टमुळे कॅप्टन सुद्धा झाली. तर मला असं वाटतं की ती एक लीच आहे. ती काटा टीमच्या सपोर्टनी पुढे पुढे जातीये. जेव्हा मी आले होते, मी कोणाच्या जर मला त्यांच्याच जीवावरती जायचं असतं तर डे 1 पासूनच मी असं घेऊन आली असती स्ट्रॅटेजी. मी इंडिव्हिज्युअल होती म्हणून मी आले. मी ऑब्झर्व केलं लोकांना की मला कोणाची मतं पटते किंवा मला कोणासोबत अलायन्स बनवायची आहे. हो, गेममध्ये राहायसाठी अलायन्स खूप गरजेची असते आणि जर मतं पटत असेल तर खूप आणखीनच चांगलं. राहिली गोष्ट राखीबद्दल, जे तू बोलते की राखीने माझा गेम अप केला, मी तिच्याकडे कधीच गेले नव्हते हे बोलायला की तू ये, तू असं काहीतरी कर. इनफॅक्ट ती येत होती माझ्याकडे काहीतरी बोलायला आणि मी तिला बोलले की मला तुझ्याकडनं काहीच नको, तुला वाटत असेल तुला जे करायचं तू कर, मला जे करायचंय मी करेल. राकेशसोबत नाव जोडणं म्हणजे गेम अप, हा तुमचा विचार असेल, हा माझा विचार कधीच नव्हता. माझ्यासाठी गेम म्हणजे टास्क होतं, माझी पर्सनॅलिटी होती, माझी मतं होती. आणि राहिली गोष्ट दुसऱ्यांच्या जीवावरती, माझं आणि त्यांचं नातं असं आहे, एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये जे तुम्ही नाही करू शकले ते कदाचित मला सपोर्ट करतात आणि ही चांगलीच गोष्ट आहे माझ्यासाठी. त्याच्यावरती जीवावर खेळणे म्हणजे मी काही कोणाच्या जीवावरती नाही खेळते. माझा एक गेम आहे, त्यांना माझ्यावरती विश्वास आहे म्हणून त्यांनी कदाचित मला सपोर्ट केलेला. ओके, थँक्यू. सर. बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर भाऊंनी सदस्यांसाठी एक खास सरप्राईज आणलं होतं. ज्यामध्ये प्राण्यांची नावं घरातील कोणत्या सदस्यांना सूट करतायत हा गेम होता आणि त्यामध्ये तन्वी आणि अनुश्री या दोघांमध्ये वादाची ठिणगी पेटली. एवढंच नव्हे तर अनुश्री आणि रेवा यांच्यामध्ये देखील आता बातचीत सुरू झाली आहे. तर सदस्यांनी ज्या सदस्याला प्राण्यांची नावं दिली ती योग्य का बरोबर? तुमच्यामध्ये कोणता सदस्य बिग बॉस मराठी 6ची ट्रॉफी घेऊन जाणार?